भाई जिनको पॉसिबल है उन्होंने ही करना है। यस, बहुत ही बढ़िया सर। यस नंदू सर, कंटिन्यू करना है। अरे सर बहुत अच्छे बहुत अच्छे। सब लोग अपना सकल संतुलित आहार साथ में बना के लेना है। यस, पहले 10 मिनट्स में हमें लेना होता है क्योंकि बॉडी की जो नीड होती है हमारे सेल्स को। यस सर, सुधाकर सर को अनम्यूट करना है सर। लगा सर अनम्यूट का पॉपअप आया होगा, आपको अनम्यूट करना है। यस सर, साथ में मैम को भी हम सुनने वाले हैं। सर नमस्कार करके लेना है सुधाकर सर। सुधाकर सर अनम्यूट का पॉपअप आया होगा, आपको अनम्यूट करके लेना है अपने। सुधाकर सर आवाज आ रही है? यस, कंटिन्यू सर, नमस्कार करून घ्यायचंय। माझा पहिला नमस्कार माता पित्यांना, माझा दुसरा नमस्कार सासू सासरे आई वडिलांना, या ठिकाणी वर्कआउट केलेल्या सर्व सदस्यांना माझा प्रणाम आहे। खूप छान, हा जो वैश्विक नमस्कार असतो आपण तो केलेला आहे। सर नक्की आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि आपल्यासोबत मॅडम पण होत्या, मॅडमना सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल, आपला परिचय करून घ्यायचाय सर। येस सर, मराठीत बोलणार की हिंदीमध्ये? मराठी। येस येस, सो गुड मॅम, आपणही थोडस पुढे बसलं तर आवाज छान येईल। सर येस मॅडम, सर आपला परिचय करून द्यायचा आहे, आपलं नाव काय आहे, आपण कुठून आहात? मोबाईल जवळ घेतला तरी चालेल, अगदी खरं सर, आपला परिचय करून द्यायचा आहे। सर मी सुधाकर नानासाहेब कांबळे, खेड रत्नागिरीवरून बोलतोय। मी सैनिक स्कूल जामगी या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून आहे। या रॉयल फिटनेसची मी जवळजवळ 7 ते 8 महिने झालेले अशी जॉईन झालेले आहे। मला जे डिसऑर्डर होते त्या माझ्या सर्व डिसऑर्डर कमी झालेले आहेत। केवळ वर्कआउट आणि सकल संतुलित आहार याचंच योगदान म्हणावं लागेल मला। त्यामुळे मी ही रॉयल फिटनेस कधीही सोडणार नाही अशी माझी आणि कुटुंबाची पूर्णपणे धारणा झालेली आहे। खूप छान सर, आपण 7-1 महिने जवळपास जॉईन झालेला आहात सर, आणि आपल्याला येस ही जर्नी दाखवणारे आपले वेलनेस कोच, आणि आपल्याला कारण काय होतं डिसऑर्डर सर आपण सांगितलेत, आणि 7 महिन्यांमध्ये आपल्या त्यावेळेला डिसऑर्डर जातात, तर हे आम्हाला नक्की ऐकून घ्यायचंय। सर काय आपल्याला डिसऑर्डर्स होत्या, का गरज वाटली होती हा कॉल जॉईन करण्याची? येस सर, मला बॅकबोनचा त्रास जास्त होत होता। मणक्याच्या L4 आणि L5 याच्यामध्ये मला गॅप होता, मणके झिजलेले होते। मी MRI केला, त्यावेळेस डॉक्टरनं बरेचसं काही सांगितलं मला, अशा पद्धतीने तुमच्या मणक्यामध्ये गॅप आहे, झीज झालेली आहे, तर तुम्हाला न्यूरोसर्जनकडे जावं लागेल, न्यूरोसर्जनकडे प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी लागेल। त्याच्यासाठी तुम्हाला 2 महिन्याचा अवधी लागेल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बेड रेस्ट करावी लागेल आणि त्या ठिकाणी मग ऑपरेशन करावं लागेल। त्यातूनही पुन्हा डॉक्टर म्हणतो की जर ऑपरेशन केलं या वयात, आता तुमचं रनिंग 51 आहे, 51 ते 52 रनिंग आहे, तुम्ही ऑपरेशन केलं तर बराचसा काही फरक पडला नाही। मी याच ह्याच्यामध्ये टेन्शन मध्ये होतो। मी सुरुवातीला 1-2 महिने वर्कआउट करत होतो, तरी मला काही फरक पडलेला नव्हता, आणि ज्यावेळी मी MRI करून आलो त्यामुळे खूप टेन्शन मध्ये होते। माझी मामा सुद्धा सोबत होते, ते म्हणले तुझं या वयात जर अशा पद्धतीने जर आलं, कारण तू धावणारा पळणारा व्यक्ती आहेस। मी येत असतानाच माझे कोच नंदू सर आणि लगेच चव्हाण सर या दोघांनी मिळून एकमेकाशी त्यांची फोनवर बोलणी झाली, आणि त्यावेळेला मला संतोष सरांचा फोन आला। माझे कोच नंदू सर आणि संतोष सर, मोहन दायपळ सर हे सर्वजण आहेत, या टीमने मला मार्गदर्शन केलं। संतोष सरांनी मला फोन केला येते वेळेस, मी तिथून निघालो आणि 4 व्हीलर मध्ये येते वेळेस चव्हाण सरांचा फोन आला। जवळजवळ 20 मिनिटं बोलत होतो आम्ही। चव्हाण सर मला रागवत होते, म्हणजे तुमचं आता 1-2 लाख रुपये तुम्ही घालवणार आहात का या उपचारासाठी? मी बोललो नाही म्हटलं, तर म्हणलं काही करू नका, म्हणलं एक विश्वास ठेवा हर्बलवरती, आणि फक्त काही टॅबलेट्स मला त्या ठिकाणी त्यांनी जॉईंट सपोर्ट सेल ऍक्टिव्हेटर आणि कॅल्शियमच्या चालू केल्या, कंटिन्यू सर 3 महिने घ्या। मग अगदी सरांचं मी ऐकलं, शेवटी कुठेतरी अनाविलाज असतो आणि ऐकावंच लागतं, कारण गुरु सांगतात ते काही वेगळं सांगत नाहीत। मग त्यावेळेला मी ते ऑर्डर केली आणि मग माझ्या टॅबलेट चालू केल्या। अगदी माझ्या मिसेसला सुद्धा जॉईंटचे प्रॉब्लेम होते, मग आम्ही दोघांनी एकसाथ या टॅबलेट चालू केल्या।
जवळजवळ 15 दिवसातच आम्हाला त्याचा रिझल्ट दिसू लागला. मग कंटिन्यू मी त्या 2 ते 3 महिने, आता हे 3रा महिना चालूच आहे, मला पूर्णपणे आता एकदम रिलीफ वाटते. म्हणजे जी मी बसताना शौचालयात सुद्धा बसताना सुद्धा मला बसता येत नव्हतं, अशा पद्धतीची स्थिती होती. असू द्या मोठं कुटुंब आहे तरी पण फार मोठा बोजा असतो, त्या हेतून मग मी हा उपचार घेतला आणि अशा पद्धतीने मला आता तो जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे माझा सॉल्व्ह झालेला आहे. वाव 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 वाव, क्या बात आहे सर. सर आपण सांगितलं की L4 आणि L5 आपल्याला जो गॅप होता मणक्यांमध्ये आणि झीज झालेली असताना आपल्याला डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलं होतं आणि ज्यावेळेला वेलनेस कोच आपल्याला गायडन्स करतात आणि आपण नाईलाज असतो, हा जो शब्द म्हणाला खरं आहे. कारण आपली अशी परिस्थिती असते, आपल्याला ज्यावेळेला मेडिकली आपण हैराण असतो डिसऑर्डर्सनी, त्यावेळेला द्विधा मनस्थिती असते आणि या मनस्थितीमध्ये आपण रॉयलवरती विश्वास ठेवलात आणि रॉयल वेलनेस सेक्टरचा एक भाग झालात आणि आपली लाईफस्टाईल बदललीत. सर मी एक डिस्क्लेमर देणार आहे, हा सुधाकर सरांचा पर्सनल रिझल्ट आहे. इथे आपण कोणीही डॉक्टर्स नाही आहोत, आपण फक्त कॅलरी मॅनेजमेंट वरती काम करतो, सोबत आपलं सकस संतुलित आहार आणि आपलं कोचचं गायडन्स, डाएट प्लॅन आणि रेग्युलरचा वर्कआउट, डिटॉक्स करतो बॉडीला. सर इतका छान रिझल्ट आहे, मॅडमनाही सुद्धा रिझल्ट छान मिळालेला आहे आणि 7 महिन्यामध्ये इतका अमेझिंग रिझल्ट म्हणजे खूप सारं. कारण आपल्या चेहऱ्यावरचा आपण इतकं छान कूलडाऊन घेतलं, चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की आपल्याला काहीतरी मिळालं इथे. नक्की हा हेल्थ आणि हॅपीनेस मॅडमच्या बाबतीत काय सांगतील? मॅडम काय आपला काय अनुभव आहे? सर माझं नाव जया राणी कांबळे. येस. मला पण गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा, टाचदुखीचा त्रास होता खूप. मग आता हो, हे व्यायाम, सकस संतुलित आहार घ्यायला लागल्यापासून, टॅबलेट चालू केल्या तेव्हापासून आता कमी दुखायचं पूर्ण बंद झालं. अगदी खरं आहे मॅडम. आपण सांगितलं की मी काही टॅबलेट्स घेतला, ज्याला आपण टार्गेटेड न्यूट्रिशन्स म्हणतो. आपला फॉर्म्युला 1 हा तर खूप उत्तम आहे, जो आपल्याला काम करतो, जो आपण शेक घेतो, पण त्यासोबत आपल्याला मल्टीव्हिटॅमिन सरांनी सांगितलं त्या पद्धतीने कॅल्शियम असेल, जॉईंट सपोर्ट्स असतील किंवा हर्बल कंट्रोल असेल, बऱ्याच साऱ्या गोष्टी. आपल्याला काय डिसऑर्डर्स ज्या होत्या, वजन काय वाढलं होतं का? डिसऑर्डर्स तर आपण सांगितलं, पण येस, वजनामध्ये आपण दोघांनी काय रिझल्ट मिळवलेत का? माझं 74 किलो वजन होतं, मग आता 68 झाले. छान छान. पण वजनावरती सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळालेला इतका छान, कारण आपण लाईफस्टाईल चेंज केलीत आणि एक हेल्दी आणि हॅपी कुटुंब, आपण ज्याला कपल आहे तो सफल आहे. ज्यावेळेला आपण दोघे एकत्र येऊन करतात नक्की छान बदल होतात, आपली मुलं आपल्याला अनुकरण करत असतात. तर नवीन पार्टिसिपंटला आपण काय सल्ला द्याल? सकस संतुलित आहार, व्यायाम अगदी खूप गरजेचं आहे सकस संतुलित, कारण आपण ज्यावेळेला 20% वर्कआउट करतो तर 80% काम जे असतं ते सकस संतुलित आहाराचं असतं. आपलं खानपान काय आहे या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्यामुळे खूप छान अनुभव आहे. सुधाकर सर, यापुढे आपण काय ठरवलेत की हा कॉल आपण कधीपर्यंत कॉलवरती राहणार आहात, की आता लाईफस्टाईल छान बदलली, स्वतःमध्ये छान रिझल्ट आलाय, पुढचा प्लॅन काय आहे? आता कशाला सोडायचं, आपल्याला सगळे डिसऑर्डर सगळ्या कमी झालेले आहेत, आपल्याला एक लाईफस्टाईल बदललेली आहे, आपलं जीवन चांगलं चाललेलं आहे, आनंदमय वातावरण घरामध्ये आहे, स्वतः सुद्धा फ्रेश असतो, त्याच्यामुळे हे आयुष्यभर सोडणार नाही हर्बल. येस, हर्बल लाईफ ही जगातील 1 नंबर केवळ नंबर 1 न्यूट्रिशन आहे आणि जे आपल्याला शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स देण्याचं आणि पुरवण्याचं काम केलं जातं आणि रॉयल वेलनेस हा एक मिशन फिट इंडिया घेऊन जाते आहे आणि यामध्ये खूप साऱ्या कुटुंबांना हेल्थ दिलेले आहे, आरोग्य दिलेलं आहे. आपण कोणीही डॉक्टर्स नाही आहोत, पण आपण नक्की लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे आपल्यामध्ये बदल दिसतात हे आपण पाहू शकतो. सर खूप छान वाटलं आपल्यासोबत बोलून आणि आपला इतका छान अनुभव आहे, छान कूलडाऊन घेतलं. असे जोडून राहा, आम्हाला मोटिवेट करत राहा सर. थँक्यू वन्स अगेन. येस, थँक्यू सर. ग्रेट कोच नंदू सर आणि चव्हाण सर, मोहन दायपळे सर. येस, थँक्यू.